नमस्कार सर्वांना, मी श्वेता. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाते वेदांश अन्नप्राशनची शॉपिंग करण्यासाठी. तर कॅम्पच्या बाहेर जायला लागते. तर हे बघू शकता, असा आहे आमचा कॅम्प. हे बघू शकताय. तर मी आज फर्स्ट टाइम ब्लॉग बनवत आहे. तर कसा वाटला नक्की सांगा. हे बघू शकताय, याच्या समोर गेट आहे. गेटवरती काही व्हिडिओ नाही घेणार कारण परमिशनच नसते. नंतर हे गेटच्या बाहेरचा व्ह्यू आहे. हे बघू शकता, इकडे खूप झाडी आहे. कॅम्पपासून 20-25 किलोमीटर बाहेर आहे. मार्केटसाठी तिथेच जायला लागते. तर जगदलपूर आहे हे बघू शकताय, असे आहे. तर इथे समोर एअरपोर्ट आहे. आदिवासी भाग असल्यामुळे इकडे असे स्टॅच्यू आहेत. हे बघू शकता. याच्या समोर इकडे साईडला एअरपोर्ट आहे. हे बघू शकता. त्यानंतर आम्ही एका शॉपमध्ये गेलो वेदांशला ड्रेस घेण्यासाठी. तर हा ठीक वाटला म्हणून हा ड्रेस घेतला आहे. तो कलर ठीक नाही म्हणून हा घेतला. हा बघू शकता, हा एक होता आणि हा. नंतर आम्ही मॉलमध्ये जाऊन थोडीशी शॉपिंग केली अन्नप्राशनसाठी. नंतर नेक्स्ट डे थोडेसे फॅमिली बोलवलेल्या, त्यासाठी व्हेज बिर्याणी बनवत आहे. आणि रूमवरच बिर्याणी बनवलेली. त्यानंतर वेदांशला आंघोळ घातली. हे बघू शकता, तो कसा बसला. अगोदर थोडासा रडला, नंतर शांत बसला. त्याला पाण्यामध्ये खूप छान वाटते. हे बघू शकता कसा बघतो. त्यानंतर त्याला साऊथचा ड्रेस घेतलेला. हे बघू शकता, साऊथ पॅटर्नमध्ये ड्रेस हा आहे. कसा बघतोय. त्यानंतर त्याला तयार करून नंतर हे बघू शकता, असं डेकोरेशन केलेलं. हे बघू शकता, हे डेकोरेशन केलं होतं. कसं वाटलं डेकोरेशन नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हे ओरिजिनल केळीचे पानं आहेत, याचं डेकोरेशन केलेलं. त्यानंतर वेदांश औक्षण करून घेतलं. तो थोडा वेळ शांत बसला. हे बघू शकते, शांत होतात थोडा वेळ, नंतर तो रडायला लागलेला. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.